हॅलो एव्हरीवन, मी आता जस्ट रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा पिक्चर बघून आले. सो आय वॉन्ट टू शेअर माय ऑनेस्ट रिॲक्शन विथ यू गाईज. अमोल कोल्हे सर यांना आपण सगळे ओळखतच असाल. त्यांनी मराठी सिरियल्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे रोल प्ले केले आहेत. सो ते त्यांच्या भाषणामध्ये एकदा जस्ट बोलून गेलेले की आमच्या राजाचं तर आभाळभर आहे, सांगायला आम्ही कमी पडतो. तर ह्या मूवीतनं लिटरली आम्ही कमीच पडलो आहे सांगायला. तुम्ही टॉपिक कोणता निवडला आहे? छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यावर तुम्ही काय नाही दाखवू शकला असता? त्यांच्या प्रत्येक आम्ही चौथीत असताना छत्रपती महाराजांबद्दल शिकलो आहे. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेबद्दल आम्हाला डिटेलिंगबद्दल माहिती आहे. पण जर तुम्ही ॲज अ ऑडियन्स तुम्हाला 3 तासामध्ये जर तुम्हाला काहीतरी एका माणसाच्या बायोपिकबद्दल, त्याच्या चारित्र्याबद्दल, त्याच्या पूर्ण आयुष्याबद्दल दाखवायचं आहे तर थोडा तरी रिसर्च करा यार. आय मीन तुम्ही कास्टिंग चुकीची निवडली आहे. तुमचे डायलॉग्स, तुमचा रुबाब, आय मीन तुम्ही महाराजांचा रोल प्ले करताय. तुम्हाला कसं तुमचं बॉडी लँग्वेज ठेवलं पाहिजे या म्हणजे मी ॲज अ ऑडियन्स खूप डिसअपॉइंटेड झाली आहे. मला लिटरली खूप एक्साइटमेंट होती की हां बाबा महाराजांवर पिक्चर येतो आहे, वाव किती छान असेल. मी छाव्याचा माइंडसेट घेऊन ॲक्च्युली जर तुम्ही जात असाल या पिक्चरला बघायला तर प्लीज नका जाऊ. विकी कौशलने ॲटलिस्ट काहीतरी मेहनत केली आहे आणि त्याचा रिझल्ट तर आपण सगळ्यांनी बघितलाच आहे. पण ह्या पिक्चरमध्ये महाराजांचं कॅरेक्टर जे पोर्ट्रे व्हायला पाहिजे होतं ते नाही झालं आहे. स्टोरी बिल्डअप करत त्यांनी जे दाखवायचं आहे ना तेच दाखवायला विसरले आहेत. इंटरवलपर्यंत तर लिटरली तुम्ही बोर व्हाल पिक्चरमध्ये. असं वाटेल की जाऊ दे आपण घरी निघून जाऊया. मला तेच वाटलेलं, पण शेवटी तिकीट काढलं आहे तर जाऊया बघून. इंटरवलच्या नंतर थोडंफार तुम्हाला एक्साइटमेंट वाटेल, पण ॲज अ ओव्हरऑल तुम्ही जर मला रिव्ह्यू विचाराल तर डोंट गो फॉर द मूवी. हां, तुम्हाला जर असं टाईमपास करायला जायचं असेल किंवा एंटरटेनमेंट करायला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. वन टाईम वॉचला जाऊ शकता. तुम्ही मला विचारलं तर मी लिटरली 10/4 to 5 देईन या मूवीला. डिटेलिंग काहीच नाही आहे, सगळं टाईमपास म्हणून चाललं आहे मूवीमध्ये. आय मीन मी महाराष्ट्रीयन असूनसुद्धा मी कुठेच कनेक्ट नाही झाली त्या मूवीमध्ये.